आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महिलांसाठी आरक्षण लागू झालं ते सामान्य कार्यकर्त्यांना पुढे येण्याची संधी मिळावी, त्यांना महिलांचे आणि इतरांचे प्रश्न मांडण्यासाठी सोडवण्यासाठी व्यासपीठ मिळावं यासाठी। पण प्रत्यक्षात होतं काय? तर नेते मंडळींच्या घरातल्याच महिला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतात आणि निवडून येतात। एकदा का निवडणूक झाली की मग त्यांच्या घरातले राजकारणीच कारभारी बनतात। छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेत आता याला लगाम लागणार आहे। पाहूया याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। पत्नी नगरसेविका, कार्यालयात दिसतात पतिराज। निवडून आला नगरसेवक, कार्यालयात नातेवाईकांची वर्दळ। अशी परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगर महापालिकेतली। साहेबांनी सांगितलंय ते मॅडमचा निरोप आहे असे वशिलेबाजीचे संदेश यायचे आणि अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जायचा। या वशिला कल्चरला इथल्या पालिका आयुक्तांनी आता चाप लावलाय। सन्माननीय नगरसेवक यांना पूर्णपणे अधिकार आहे की महानगरपालिकेच्या कामाबाबत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणं आणि समस्या मांडणं, आणि त्या ठिकाणी सर्व अधिकारी कर्मचारी त्यांना सहकार्य करतीलही। परंतु सन्माननीय नगरसेवकांचे जर कोणी नातेवाईक असतील त्यांना नगरसेवकांच्या रोलमध्ये येता येणार नाही। त्यांना ॲज अ सिटीजन म्हणून त्यांच्या काही समस्या अधिकाऱ्यांना मांडता येतील आणि त्या पद्धतीने अधिकारी काम करतील। तर याबाबतचं एक परिपत्रक आपण काल काढलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना आपण दिलेल्या आहेत। हे चित्र फक्त महापालिकेपुरतं मर्यादित नाही। ग्रामपंचायत असो की पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद असो, अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींपेक्षा त्यांचे नातेवाईकच जास्त इंटरेस्ट घेऊन काम करत असल्याचं दिसतं। काही ठिकाणी तर निवडणूक एक जिंकतो पण 5 वर्ष अधिकार दुसराच गाजवत असतो। खरोखरच हा चांगला निर्णय आहे, कारण आज आपण बघतो की महिला काय करू शकत नाही, महिला सगळं काम करू शकतात। आणि त्याच्यामुळे मला तरी वाटतं की ते अडचण येण्यासारखं असंच काही नाही। आणि बऱ्याच ज्या महिला नवीन असतील त्यांनासुद्धा जर काही मार्गदर्शन लागत असेल तर आम्ही नक्कीच त्यांना मार्गदर्शन करू। आणि आयुक्त साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो चांगला आहे। महापालिकेत खरी परीक्षा आत्ता सुरू होणार आहे। आदेश तर निघालाय पण आता त्याच्या अंमलबजावणीचं आव्हान असेल। ज्या निवडून आलेल्या महिला आहेत त्याच्यापैकी बऱ्याचशा महिला या अनुभवी आहेत। दुसरी तिसरी टर्मच्या काही महिला आहेत, काही महिला नवीन आहेत। नवीन महिलांना मार्गदर्शन निश्चित त्यांच्या पतिदेवांनी केलं पाहिजे, परंतु ते घरी बसून केलं पाहिजे। महानगरपालिकेच्या कामात त्यांनी हस्तक्षेप करू नये। आणि मी सांगतोय ना, आपल्या घरातली महिला जर राजकारणामध्ये सक्षम व्हायची असेल तर तिला काम करून दिलं पाहिजे, तिला स्वतःला या कामामध्ये पुढं नेलं पाहिजे। अशा पद्धतीचं काम करावं असं निश्चित आम्ही आमच्या पक्षाच्या नगरसेविकांना सांगू। लोकशाहीत मतदार हा राजा असतो आणि तो ज्याला निवडून देतो तो जनतेचा सेवक। असं असताना राजासारखी सत्ता गाजवणाऱ्या नगरसेवकांच्या नातेवाईकांना खरंच दूर ठेवलं जाणार की आधीचं रिमोट कंट्रोल कल्चर सुरू राहणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर।